शृंगार तू, मराठी जातीचा अभिमान तू, शिवरायांच्या मराठी मुलकाचा स्वाभिमान तू, शंकराचा अवतार, रुद्र अवतार, शंभू राजा तू, अशा माझ्या धाकल्या धन्याला म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बागणी या ऐतिहासिक नगरीत त्रिनेत्र गणेश मंडळ पाटील गल्ली बागणी सर्व गणेश भक्तांचे, देणगीदारांचे आणि हितचिंतकांचे सहर्ष स्वागत. सकल कलांचे आराध्य दैवत श्री चिंतामणी गणरायाला साष्टांग प्रणिपात. मला सांगायला अभिमान वाटतो की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आजपर्यंत मंडळाने समाज प्रबोधनाचे कार्यक्रम अबाधित ठेवले आहेत. त्याचबरोबर रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, सामाजिक कार्य यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. तसेच अखंडपणे दरवर्षी महाप्रसादाचेही आयोजन करीत आहोत. संकटाचा पारा तर सतत चढत असतो, पण योद्धा मात्र अखंडपणे अहोरात्र. त्रिनेत्र गणेश मंडळ पाटील गल्ली बागणी यंदाही समाज प्रबोधनाचा वारसा व तरुणाईचा ज्वलंत विषय जपत सत्यस्थितीवरती भाष्य करणारा एक जिवंत सजीव देखावा. का विसरलास शिवबाला, शिवबाला, का विसरलास शिवबाला, शिवबाला, का विसरलास शिवबाला, 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 शिवबाला. शिवजयंतीची तयारी जोरात झाली रे. आपण म्हणतो येतो कुठं आहेत यांच्याशिवाय काय शिवजयंतीला मजा नाही राव. खरंय भावा तुझं. अरे शिवजयंतीला एवढं स्पॉन्सर गोळा केल्यात, एवढा पैसा जमा झालाय तो फक्त आपल्या नेत्यामुळेच. त्यात पण खाण्यापिण्याची सोय करतात ते आपली है नाही भावानू. मी जेवढं माझ्या आईबांना मानत नाही तेवढं नेत्याने म्हणतोय. नेते म्हणजे आपलं काळीज आहे बघ, नेत्याशिवाय आपण काय नाही बघ. होय रे, सगळं खरं तयारी जोरदार झाल्या. आपण नेतं कुठं आहेत म्हणायचं, अजून कसं काय आलं नाही ते. अरे अरे काय नेते कुठं काय पैसा, कधीच वाट बघतोय आम्ही. तो महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करायचं ना मग. पूजन तर होत राहीलच की. रात्रीचं नियोजन करायला नको काय. रात्री चंद्राच्या मैफिलीचा कार्यक्रम ठेवलाय. अरे बघ, ऐकलंस काय? अरे तुम्ही कुठेतरी जाशीला, तुमची पण सोय केली आहे त्याची. हो, तुम्ही असताना नेते कशाची काळजी आहे, पण कार्यक्रम एकदम झकास झाला पाहिजे. झकास म्हणजे होणारच की. एवढं पैसे गोळा केल्यात आणि त्या बाईला पण म्हणाल तेवढं पैसे दिल्यात. काय तिची आधार, काय तिचं सौंदर्य, काय तिचा नाच, अरे सगळं कसं एकदम ओके मध्ये. बर साहेब, हे सगळं ठीक आहे हो. संध्याकाळी आपण कार्यक्रम एकदम झकास करू, रात्र गाजवून टाकू आधी. काय बरोबर बरोबर. ज्यासाठी कार्यक्रम आणि पैसे गोळा केल्यात त्या शिवजयंतीचं पूजन तरी करून घेऊया.
नेते कार्यक्रम एकदम जोरात झाला बघा. झाला खरं. आई ग आया आई 15 दिवसात फिरून फिरून पायाच्या खुट्ट्या मोडल्यात. लई कट्टा आलाय. कुठेतरी फिरायला जाऊया 2 दिवस बघ. अरे जाऊया की रगभर पैसा जमा झालाय. का तुम्ही म्हणशीला तिथं जाऊया. नेते आपण असं करूया, आधी जाऊया पन्हाळ्यावर. म्हणजे कसं तिथं हिरवळ बघायला मिळते हो. आणि मग संध्याकाळी जाऊया की वस्तीला आपल्या ईशाळगडावर. जाऊया की आणि विशाळगडावर आपली मैफिल रंगवूया. हे बेस्ट पैकी एकदम रूम घ्यायची. मटन दारू काय सुट्टी द्या ना वा. बर वय त्या देवाच्या नावाखाली सगळी हेच करतात. दारू काय पार्सल घेऊन जायचं ते काय मिळत नाही रा आता. आणि हे बघा कोंबडा कोंबडी पण घेऊन जायचं. तिथं लय महाग मिळते हो. कोंबडा कोंबडा घेऊन जायचं. मग ठरलं तर गड्यानो उद्या उजेडायला बाहेर पडूया. भेटूया उद्या सगळी या. आणि पार्सल वाटेतच घेऊया रे. तुझं काय कुठलं सांगायचं. अजून कसा आला नाही. मी आईला सांगून आलो एक्स्ट्राचा क्लास आहे म्हणून. कधीची काय याची वाट बघते. याला फोनच लावते. हॅलो राहुल्या, अरे कुठं आहेस तू? कधीची वाट बघते मी. ये ना लवकर. हो जानू आलो गाडीवरच आहे. अगदी 0 मिनिटात पोहोचलो बघ. तिथं सगळे माझ्याकडे बघतात. ये बाबा लवकर. हे बाबा आणि कशाला फोन करतात. यांना काय अक्कलच नाही. जरा पण प्रायव्हसी नाही बघ. मस्त लेक्चर लावतात. हा हॅलो. हा बाबा बोला की. बेटा सकाळ सकाळ कुठे गेलीस तू? आज सुट्टी आहे ना तुला? मग अहो बाबा कोरोनामुळे अभ्यास मागं पडला ना. त्यामुळे एक्स्ट्राचे क्लासेस आहेत माझे. म्हणून लवकर बाहेर पडले. आणि हा मला थोडा उशीर होईल. हो पण नाश्ता तरी केलायस ना? नाहीतर मी असं करतो फोनवरून पैसे पाठवतो तुला. उपाशी राहू नको बेटा. पाठवतो बघ. हो बाबा मी नक्की खाऊन घेते. बर मला क्लासला आता वेळ झालाय. ठेवते मी. बाय. अरे केवढा उशीर. घरातून फोन पण येत होते. पण मी कसं तर मॅनेज केले घरातल्यांना. खोटच सांगितलंय क्लास आहे म्हणून. तुला भेटायला आले इथं. हो ना जानू. अगं पण तूच फोन केलास अचानक. कामावर दांडे पडले असल्यामुळं. आणि माझ्याकडे पैसे पण नाही का? अगं MIDCत का पगार जास्त देत नाहीत. असं महिन्यातून 5-6 वेळा जायला. होय तर पुडीला आणि दारूला पैसे आहेत. आणि फिरायला जाताना कायम रडतोस. आणि तुझ्या जीवावर फिरायला आले का कधी मी? बाबांनी पैसे पाठवल्यात तेवढ्यात भागते आपलं सगळं. आणि लागलं तर मागता येतील बाबांकडे. बाबा काय नाही म्हणणार नाहीत. असं मग आपण महाबळेश्वरला जाऊ की थंड हवेच्या ठिकाणी. आता फक्त पन्हाळ्यापुरतच पाठवलं तर. ठीक आहे पन्हाळा तर पन्हाळा. हा पण तिथं खोल्या पण मिळते ना भाड्यानं. मस्त मजा करूया. चल तर आता. काय लाजली काय लाजली.
दिसतंय बघा ते समोर काय झुणका भाकर केंद्र आहे वाटतं. हा, चला तिथं नाश्ता करूया. चला चला चला. अजून येतं. हा बोल. इथे दारू पिली तर चालते वाटतं. ते बघा दोघं बसल्या तिथं पीठ. अरे होय की मला लांबून दिसली म्हणूनच पार्सल घेतली संघ. आपण वाऱ्या इथंच बसून 90-90. चला चला लवकर ऑर्डर देऊन येते. ऑर्डर द्या. कान हालायला आल्या. वेटर आलो. लवकर ये. काय पाहिजे? यायला हे हक्का नूडल दिसतंय. काय पाहिजे? स्नॅकला काय आहे इथं? हा जरा 90 मारणार आहे आम्ही. मारा की मारा. स्नॅकला बॉईल अंडर देतो. शिपाय देतो. बर जा लवकर जा आणि ग्लास पण घेऊन ये पटकन जा. जातो की कास्त एक पटकन. प्रीती आपण या गुरुजाजवळ सेल्फी काढूया. आटप बाबा लवकर. मला खूप भूक लागली. अगोदर जरा खाऊया आणि मग वरती जाऊया. बघल तेव्हा खाऊयास. बर ठीक आहे चल ये इकडे सेल्फी करूया. ये उभा राहा. जवळ सरकी. अरे जरा असं उभार की. आणि तिकडं बघ. तिकडे बघू. बर आला काय? अहो काका कसली गडबड आहे? कुठे चाललायसा? अरे काय नाही रे ते किल्ल्याचा बुरुज ढासळलाय. गर्दी झाली आहे तिकडच चाललोय. हे काय या हॉटेलमध्ये दारवा पिताय? तुम्हाला लाजा तशा वाटत नाही? कुणाची लाज काढताय? तुमच्या पैशाची पीत नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या पैशाची पितोय. उगाच लढायची गरज नाही. अरे अरे हे काय दुष्कर्म करता? ही असली फेऱ्या करता? उच्छाद मांडलाय तुम्ही लोकांनी. उच्छाद मांडलाय. हो पाहुणं म्हणून खांद्यावर घेतलं म्हणून तुम्ही तर कानातच मुतायला की. गप खा. आपल्याला जायचं बाजून. चल. कुठलं गड किल्ला घेऊन बसलायचा? पाहुणं गड किल्ला बांधणारी उशीर गेली ढगात. नाहीतर काय किल्ल्यास काय घेऊन बसलायचा? तो बी आज नव्हता पडणारच की. त्याला आम्ही तर काय करणार? होय होय. आणि हे काम पुरातन खात्याचं आहे. ती काही लक्ष देणार. त्याला आम्ही काय करायचं का? आम्ही हाक मारून बोलवू येतेच नाही. अरे मला वाटलं नव्हतं की या भूमीत असले शंड जन्माला येतील तुमच्यासारख्या लोकांमुळे तर हे राजकारणी नको ते राजकारण करून देशाची वाट लावायला लागले. ओ काका गप असं म्हटलं तर तुम्ही लयच करता. जरा कुठे एकांत मिळावा म्हणून आम्ही इथं आलोय फिरायला तर तुमचं काय वेगळंच चाललंय. हे रावल्या आपण जाऊया इथनं. चल मुली. अगं तू कोण आहेस? इथं काय करतेस? मला काय माहित नाही. पण हा मला असं वाटतंय की तू घरातल्यांपासून काहीतरी लपून क्षणभंगूर सुखासाठी इथं या मुलाबरोबर आली आहेस. हे बघ हे सगळं चुकीचं आहे बाळा. चुकीचं आहे हे. पाहुणं बस झाले की तुमचं. हा इथं सगळ्यांचे माप काढत बसलायचा. हे बघा आता हे बस करा. गप ऐकून घेतोय याचा अर्थ असा नाही हे आम्ही काय करू शकणार नाही. पण जाऊ द्या सोडतो तुम्हाला. म्हाताऱ्याने का नाही परत दारूची नशात उतरली. गेली आपण पॅक मारून कंप्लेंट मिळवूया. तेच म्हणते आधी पॅक माझ्यावर सोडत सोडणार नाही म्हणजे नाही. शिवाजी महाराज की. अरे शिवाजी महाराज की. काय चाललंय? दारू पिऊन धंदा करताय? वयस्कर माणसाची आबरू करताय काय? बाजूला हात लावाय नाही त्यांच्या.
नाही तर हिथं दारू तिने कुठं प्यायला काय ते अक्कल आहे मला. कोण तुम्ही हा? आणि इथं का आलाय? तुम्हाला माहित नाही का मी कोण आहे ते? हा? मी या भागातला एक प्रतिष्ठित नागरिक आहे. हा, माझी वरपर्यंत ओळख आहे. आणि कोणाच्या वर हवेत ओढताय सारे? हा? आवाज बंद. तोंडातून एक शब्द बाहेर पडता कामा नये. आम्ही ज्यांच्या जीवावर हवेत उडतोय तो आमचाच काय तुमच्या सर्वांचा बाप होता. आणि स्वतःच्या बापाला विसरणारी औलाद माझ्या राजाची काय किंमत ठेवणार तू? पण ऐकून घ्या नालायकांनो, माझा राजा तुमच्यासारख्या नीच माणसांना काय कळणार? तुम्ही ज्या धनदौलतीवर माज करता त्यापेक्षा कित्येक पटीनं धनदौलत औरंग्याच्या दरबारात उधळून लावली माझ्या राजानं. मोगलांनी गोरगरिबाची धनदौलत लुटून आपली जहागीर वाढवली. आता तोच हव्यास तुमच्या डोळ्यात दिसतोय मला. शिवजयंतीचे कार्यक्रम करून लोकांचेच पैसे स्वतःच्या चैनीसाठी अगदी निर्लज्जपणे उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही? थू तुमच्या जिंदगानीवर. अरे मूर्खांनो, स्वतःला राजांचे पाईक समजता. दाढी मिशी वाढवली म्हणून कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना वाईट नजरेने पाहता आणि स्वतःला शिवभक्त म्हणावता. अरे खरे शिवभक्त ते होते ज्यांनी आपला जीव महाराजांवरून ओवाळून टाकला होता. 48 वार शरीरावर घेऊनही निधड्या छातीने लढणारा माझा मावळा राजा सुखरूप पोहोचताच आपले प्राण सोडणारा बाजी शत्रूलाही सैतानाचा अवतार वाटू लागला होता. अशा मावळ्यांचा पराक्रम अजूनही आपल्या सर्वांच्या अंगावर शहारे आणतो. उन्वेची ती काय रात्र अजून कोणी विसरू शकत नाही. राजा जल्दी करा, गलीम दिसायला लागलाय. तुम्ही व्हा पुढे. ह्यो लोंडा इथंच घोड खिंडीत आरवतो. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही सुखरूप पोचा विशाळगडावर. आपण कितीही पळालो तरी गनीम काही दूर नाही. कोणत्याही वेळेत घात होऊ शकतो. वेळ दौडू नका राजा तुम्ही जा पुढे. पण बाजी, आम्ही तुम्हाला या मरणाच्या वाटेवर कसं सोडून जाऊ शकतो? आपण इथंच थांबू आणि गनिमाशी 4 हात करू. काय होईल ते जगदंबेच्या चरणाशी. नाही राजा नाही. अहो, आम्ही असताना तुम्हाला काही झालं तर आम्ही काय तोंड दाखवू नाही त्याला. बाजी, अहो लाख मेले तरी चालतील, पण हो लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. अहो कावळा आमच्या पिंडाला पण शिवणार नाही. रयत थुकेल आमच्या मड्यावर. राज तुम्हीच्या स्वराज्याचे पालनहार आहात आणि आमच्यासाठी पंढरपूरचे विठ्ठल आहात. अहो राज, मेल्यावर पण तुमच्यासह आमचं नाव घेतलं जाऊ द्या. राज, तो हक्क नका हिरावून घेऊ. राज, माझी तुम्हाला आण आहे. राज, जर तुम्ही नाही ऐकलं तर तुमचीच कट्यार माझ्या छातीत आर पार करा आणि जे काय करायचं ते तुम्ही करा. जगदंब जगदंब. बाजी, तुम्ही आम्हाला धर्म संकटात टाकलं. बाजी, ठीक आहे, आम्ही जातो, पण आपण परत भेटायचंय. बाजी, राजा आपण गडावर पोचल्यावर तोफेचं 5 बार द्या. या तुम्ही राजा. दुसरा आवाज. अरे माझ्या स्वराज्याचा सवंगड्यानो, हा आजपर्यंत आपण किती जेवलो असेल. आता हे गनीम नावाचे जेवण आपण सर्वांनी संपवायचं आहे. ते पण एका दमात. माझ्या राजांच्या मागणं वास घेत आलेली ही लांडगी इथंच फाडून खाऊ. आता माघार घेणे नाही. राज जोवर गडावर जात नाहीत आणि गडावरनं तोफच 5 बार उडत नाहीत
तोपर्यंत हा बाजी आणि हे बांधल सैनिक ही घोडखिंड सोडणार नाहीत, अशी प्रतिज्ञा आपण करूया. लाखात असा भाग्याचा दिस उगवलाय. या घोडखिंडीला आपल्या रक्तानं पावन करूया. एक एक मावळा 100वर भारी पडू, येईल त्याला कापून काढू. आपल्या राजाला म्हणजेच आपल्या स्वराज्याच्या सूर्याला ही लोक घर लावू पाहतात, पण त्यांना माहित नाही माझा राजा असा एक तेजस्वी सूर्य आहे. या अस्ति ग्रहण त्यांच्या केसाला बी धक्का लावू शकत नाहीत. चला आता एकच जय घोष करूया, ज्यानं गनिमाच्या काळजाला पण धडकी बसल. या अल्लाह, ये आदमी है या शैतान, अभी तो आगे बढ़ने ही नहीं दे रहा है. चलो इस बाजू पर निशाना लगाओ. चलो शैतान आगे बढ़ने ही नहीं दे रहा है. चलो चलो इस बाजी पर निशाना लगाओ. चलो काय नाही झालेलं. माझा राजा अजून काळावर सुखरूप पोचला नाही आणि माझ्या प्राणाला मी अजून परवानगी बी दिलेली नाही माझ्या शरीरात बाहेर जायला. मी अजून बाजूला राजा 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 तुम्ही पोचला. राजा हा स्वराज्याच्या या बावळ्याचा शेवटचा मुजरा या. राजा हर हर महादेव. मुजरा राजा मुजरा. अशा या बाजींच्या आणि बांधलांच्या रक्ताने पावन झालेल्या पावनखिंडीत राजरोसपणे दारू पिऊन दंगा नाच करणारी ही युवा पिढी स्वतःला शिवभक्त म्हणवतात. अशा लोकांना भर चौकात चापकाने फटके दिले पाहिजेत. गड किल्ल्यावर होणारी नासधूस कधी थांबणार देव जाणे. महाराजांच्या हिमतीने आणि मर्द मराठ्या मावळ्यांच्या कष्टाने उभे राहिलेले हे गड किल्ले, त्यांची साधी आपल्याला निगाही राखता येत नाही. काही मजूर लोक आपल्या प्रेमिकांची नावे गिरजावरती लिहून किल्ल्यांचे सौंदर्य नष्ट करू पाहतात. कोल्हापूरचा मानबिंदू असणारा हा विशाळ गड 350 वर्षापूर्वी आपल्या महाराजांसाठी धावून आला आणि त्यानं सुखरूप आपल्या बेलाग आणि बुलंद कवेत घेतलं. खर तर या गडावर पार्टी करणाऱ्यांसाठी आणि दारू पिऊन लोट झाल्यावर सुखरूप खाली येण्यासाठी नवीन पूल बांधला आहे. खर तर याची काहीच गरज नव्हती, कारण गडाला जुना ऐतिहासिक रस्ता होता. ज्या आक्रमणकर्त्यांचा हा विशाळ गड जिंकायचा मनसुबा होता, पण कधीही तो जमला नाही. पण तोच आक्रमणकारी मरणोत्तर देवरूपी चादर पांघरून त्याच गडावर जिशारी नागासारखा विळखा टाकून बसला आहे. खर तर या सगळ्या गोष्टीला आपण सर्वजण कारणीभूत आहोत. पण आता या विशाळ गडला मोकळा श्वास घ्यायचा आहे. माझ्या आया बहिणींनो, आता तुम्ही जाग्या व्हा आणि या नागाचा फणा जागीच ठेचा. गड किल्ल्यांवर असणारे दारूचे अड्डे उद्ध्वस्त करा आणि गड किल्ल्यावर असणारे लॉजिंग आणि त्यांचा होणारा दुरुपयोग हा थांबलाच पाहिजे.
अखंड हिंदुस्थानाला प्रेरणादायी असणारे आमचे राजे आणि त्यांचा हा स्वराज्याचा अट्टहास आता आमच्याच युवा पिढीला खांद्यावर घ्यायचा आहे. क्षणिक सुखाच्या मागे न धावता आपल्या राजांच्या विचारसरणीचा हा झेंडा आपण अटके पार नेऊ आणि तो सर्वांच्या मनात रुजवू. बोला, हर हर महादेव, हर हर महादेव.